दिखा, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। तर व्हिडिओ कोणता आहे तुम्ही समोर व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम आली तर खाली आपल्या इंस्टाची आयडी आहे, तुम्ही आपल्या इंस्टाला बिनधास्त मेसेज करा, तुम्हाला मी स्वतः रिप्लाय देणार आहे। तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी स्वतः काढून देणार आहे, त्यामुळे बिनधास्त मेसेज करा आणि आपल्या इंस्टा पेजला फॉलो नक्की करा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडा स्किप न करता। प्लस आजचा व्हिडिओ आपण कॅपकटवरती बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण मोबाईलच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहे। तर आता कॅपकट आणि VPN ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे कॅपकट प्रोचं व्हर्जन नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण दिलेलं आहे, तिथून तुम्ही बिनधास्त डाउनलोड करा। आणि VPN तुम्ही कोणतं सुद्धा वापरू शकता, मी फॉक्स VPN वापरत आहे। तुम्ही आपल्या प्ले स्टोअरवरचं कोणतं पण VPN वापरू शकता, काही विषय नाही। तर मी VPN ओपन करून घेतो आणि वर काय करायचं, VPN वरती क्लिक करायचंय, सिम्पली द कनेक्ट वरती क्लिक करून द्यायचंय। तर मी आपला जो VPN आहे तो कनेक्ट करून घेतो। तर मित्रांनो, आपला VPN आपण कनेक्ट करून घेतलेला आहे। तर सिम्पली काय करायचं आपल्याला, तर सिम्पली कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे आणि काय करायचं, न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो। आणि तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण काय केलेलं आहे, अशा प्रकारचा व्हिडिओ दिलेला आहे बघा। तर सिम्पली हा व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ आपल्या टेलिग्रामवरती मिळणार आहे, त्यामुळे डाउनलोड करून घ्या आणि ऍड करून घ्या। तर आता मित्रांनो, आपला अशा प्रकारचा व्हिडिओ असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर्स लावून दिले आहेत आपले बिट वाईज। तर तुम्हाला नंबरवर जर समजलं नाही तर काय करायचं, सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करायचंय, खाली थोडं स्लाइड करायचंय। तर इथे ऑप्शन असणार आहे बघा एक्स्ट्रा ऑडिओचं, तो स्लाइड करायचं बघा, इथं आहे ऑप्शन एक्स्ट्रा ऑडिओचं। सिम्पली यावरती क्लिक करायचं, आपला ऑडिओ जो आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। याची जी एंडिंग आहे ती एंडिंग कट करायची मित्रांनो। तुम्हाला एकदम सिम्पली सांगतो। आता काय करायचं, आपला 1 नंबरचं बीट बघायचं आपल्याला। सिम्पली अगोदर सॉन्ग वरती क्लिक करायचंय, थोडं स्लाइड करून ते बीट वरती क्लिक करायचंय। तर थोडं समोर यायचं बघा, इथं अशा प्रकारे आपला साऊंड आहे तो असं वरी गेलेला आहे। सिम्पली इथे एक बीट लावायचे, थोडं समोर यायचं आहे। तर सांगतो तुम्हाला लगेच कुठं आहे तिसरा बीट, इथं आहे बघा तिसरा बीट आपला। थोडं आणखी समोर यायचं आता, इथे काय बघा, हे बघा इथं आपला आवाज वरी गेलेला आहे, इथं बघा इथं एक बीट द्यायची, इथं आवाज वाढला तिथंच लावून टाकायची त्याचे। 4 नंबरचा बीट इथं आहे। आता 5 नंबरचा बीट बघूयात। तर 5 नंबरचा बीट माझ्या मते इथं असणार आहे बघा, हे बघा बरोबर इथं आहे। थोडं परत समोर यायचं आहे। आता 6 नंबरचं बीट बघूयात आपण। 6 नंबरचं बीट इथं असणार आहे बघा। 7 नंबरचा लगेच इथं असेल माझ्या मनाने, ही बघा इथं। थोडं परत 8 नंबरचा बीट इथं आहे। 9 नंबरचा इथं असणार आहे। 10 नंबरचा एका इथं, 11 नंबर इथं, 12 नंबर इथं, इथं 13 नंबर आहे मित्रांनो। मी नंबर टाकायचे विसरलो काही की बोलते। इथे एक 14 नंबर असणार आहे, लास्ट 3 आहे बघा, लास्ट बीट लावून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे काय करायचं आहे, इथं बीट असणार आहे 11वा, इथं 12वा, इथं 13वा आहे बरं का, तुम्ही बहुतेक टाकायचं विसरलो। इथे एक 14वा आहे, म्हणजे 3 नंबर आहे तिथं 14वा आहे, सॉरी मित्रांनो। तर सिम्पली काय करायचं तुम्हाला सांगतो मी, अशा प्रकारे आपण बीट्स वगैरे ऍड केलेले आहेत। आता आपला जो वरचा व्हिडिओ आहे तो कट केला तरी चालणार आहे अशा प्रकारे। सिम्पली तो प्लस आयकॉन यावरती क्लिक करायचंय। तुम्ही जिथे काय फोटोची फाईल असेल ते फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि फोटोची फाईल ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो काय करायचं समोरचं मी। तर तुमचा कोणता पण एक फोटो ऍड करायचा आहे, नाहीतर दुसरे मल्टिपल सुद्धा फोटो ऍड करू शकता। पण मी एक सिंगल फोटोवरती असा व्हिडिओ एडिट केलेला आहे।
त्यामुळे तुम्हाला सिंगल फोटोवर सांगतो मी. तर अशा प्रकारे एक फोटो ऍड करायचा. फोटोची लेंथ लास्टपर्यंत वाढवायची आहे. सिम्पली आपल्या बीटपाशी यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं, इथे स्प्लिट द्यायचा आहे. समोरच्या बीटपाशी येऊन इथे स्प्लिट द्यायचा आहे. समोरच्या बीटपाशी यायचं आहे. काय करायचं आहे, बीटवाईज आपला फोटो आहे ते स्प्लिट करायचा आहे. तर मी स्प्लिट करून घेतो. तर भाई लोक तुम्हाला सांगतो बघा, आपण अशा प्रकारे आपला जो फोटो आहे त्या स्प्लिट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या फोटोला स्प्लिट करायच्यानंतर काय करायचं आहे, त्याला इफेक्ट ॲनिमेशन वगैरे ॲड करायचे आहेत. तुम्हाला आपण जो ऑलरेडी व्हिडिओ रेडी केला आहे त्यावरतीच दाखवतो, कारण अशा प्रकारे तुमच्या डोक्यात बसणार नाही की मला 100% माहिती, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. मला सगळं सांगायचं तुम्हाला सोपं जाणार आहे. त्यामुळे चला डायरेक्ट मेन व्हिडिओवरती. तर सिम्पली मित्रांनो, आपला जो मेन व्हिडिओ आहे आपण यावरती आलेलो आहे. तर एकदम प्रॉपर इथे सगळी माहिती देतो, त्यामुळे व्हिडिओ सर्व संपूर्ण वॉच करायचा आहे. तर आता सिम्पली काय करायचं तुम्हाला सांगतो मी अगोदर. आता जो आपला 1 नंबरचा फोटो आहे यावरती क्लिक करायचंय. खाली ॲनिमेशन वरती क्लिक करायचंय. 1 नंबरच ॲनिमेशन असणार आहे बघा, इन-मध्ये क्रॉस ओपन नावाचा काय असणार आहे, क्रॉस ओपन नावाचा. आणि याची जो खालची ऑपोसिटी आहे ती काय करायची, 1.5 सेकंड ठेवायची. काय ठेवायची, 1.5 सेकंड. अशा प्रकारे समोरच्या आता ॲनिमेशन वरती फोटोवरती यायचंय. खाली ॲनिमेशन वरती क्लिक करायचंय. याला काय करायचं, इनमधलंच ॲनिमेशन द्यायचं आहे. तर रोटेशन ओपनिंग नावाचा, तर याचा ॲनिमेशन असणार रोटेशन ओपनिंग नावाचा 2.6 सेकंद याची लेंथ ठेवायची आहे ॲनिमेशनची बरं का. आता 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. सिम्पली खाली ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि याचा ॲनिमेशन असणार बघा इनमधलेच रेट्रो फेड इन 2 काय असणार आहे, रेट्रो फेड इन 2 आणि याची लेंथ काय असणार आहे 1.5 सेकंड. तर अशा प्रकारे या 3 फोटोला हा इफेक्ट म्हणजे हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. आता समोरच्या फोटोपाशी यायच्या 4 नंबरच्या सिम्पली यावरती क्लिक करायचंय. ॲनिमेशनवरती जायचंय. याचं ॲनिमेशन काय असणार आहे, हेड इन ॲनिमेशन असणार आहे 0.5 सेकंड. तर अशा प्रकारचा. आता काय करायचंय तुम्हाला सांगतो मी, समोरच्या फोटोवरती यायचंय. समोरच्या फोटोला थोडा आता स्ट्रेच करायचंय. या फोटोवरती क्लिक करायचंय. परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचंय. त्याला इन मधलं ॲनिमेशन द्यायचं रॉक व्हर्टिकल नावाचा. याची लेंथ काय करायची 0.5 सेकंड ठेवायची आहे. सिम्पली समोरच्या फोटोपाशी यायचंय. परत ॲनिमेशनवरती जायचंय. आता कॉम्बोवरती यायचंय आणि 1 नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे याला झूम 1 नावाचा. याच्या ऑपोजिट आहे ते फुल ठेवा, काय अडचण नाही, थोडीफार कमी ठेवलं तरी चालणार आहे. आता याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय. परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचंय. परत कॉम्बोवरती यायचंय आणि इथं पेंडुलम 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची ऑपोजिट 0.5 सेकंड ठेवायची आहे. आता समोरच्या फोटोपाशी यायचंय. परत ॲनिमेशनवरती क्लिक करून परत काय करायचं, कॉम्बोवरती यायचं. इथं काय करायचंय, पेंडुलम 2 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. 0.6 सेकंड याची लेंथ असणार आहे. आता याच्या परत समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती जाऊन परत कॉम्बोवरती डिस्टोर्ट राईट नावाचा इफेक्ट द्यायचा आहे 0.5 सेकंड डिस्टोर्ट राईट. ओके. परत समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. परत पेंडुलम 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे 0.6 सेकंड. परत समोर यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. पेंडुलम 2 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर पेंडुलम 2 2 फोटोला आहे, त्यामुळे थोडं लक्षपूर्वक बघा. 0.5 सेकंड लेंथ असणार आहे. परत समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. परत कॉम्बोवरती डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. अगोदर आपण डिस्टोर्ट राईट नावाचा इफेक्ट ॲड केला तर डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा इफेक्ट ॲड केलेला आहे. आता एकदम लास्टच्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून परत त्याचं काय करायचं असतं, लास्ट इफेक्ट काय असणार आहे, बेंड झूम काय असणार आहे, बेंड झूम. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. 0.5 सेकंदाची लेंथ असणार आहे. तर मित्रांनो, आपण आपले जितके फोटो आहेत त्या फोटोला एकदम बरोबररित्या ॲनिमेशन तर ॲड केलेलं आहेत. तर आता काय करूयात, सिम्पली आता इफेक्टचं बघूयात. सिम्पली इफेक्टवरती यायचं आहे. इथं बघूयात इफेक्ट काय जास्ती नसणार, एकच इफेक्ट असणार तुम्हाला सांगतो. ते पण कुठं असणार, सॉरी 2 इफेक्ट आहेत. आता काय करायचंय, या समोरच्या फोटोपाशी यायचे. किती नंबरचे बघ मला सांगतो मी, 1 2 3 4 नंबरच्या फोटोपाशी यायचे. सिम्पली फोटो स्टार्टिंग पाशी यायचंय. याला काय करायचंय, 1 नंबरचे इफेक्ट काय असणार तुम्हाला सांगतो मी. आता 1 नंबरचे इफेक्ट आपले व्हिडिओ इफेक्टवरती जायचंय आणि ट्रेंडिंगवरती इफेक्ट असणार आहे बघा, रोलिंग फिल्म नावाचा. तर रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि ॲडजस्ट काय विषय नाही, फिल्टर 0 ठेवून घ्या, तुमच्या हिशोबाने ठेवा, काय अडचण नाही आहे. आणि याची लेंथ काय करायची, इफेक्टची 1 नंबरच्या जितका आपला फोटो आहे तिथपर्यंत ठेवायची.
परत आपल्या फोटो स्टार्टिंग पाशी यायचं आहे, परत व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे आणि पार्टीवरती इफेक्ट असणार आहे बघा. या मित्रांनो पार्टी नाव काय येतं तुम्हाला सांगतो मी, कारण आपला जो कॅपकट आहे तो प्रो आहे, न्यू वर्जन आहे, त्यामुळे पार्टी नाव येते. पहिले ह्याचं नाव होतं नाईट क्लब नाव होतं बघा, बरोबर आहे का? त्यामुळे आता विषय होतो. आणि इथं काही इफेक्ट ॲड करायचा, शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा कोणता, फक्त शेक नावाचा. तर सिम्पली याची लेंथ फोटोपर्यंत वाढवायची आहे, इफेक्ट जस्ट ठेवायचे, काय अडचण नाही. तर आपण आता इफेक्ट आणि ट्रान्झॅक्शन ॲड केलेले आहेत. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं, यामध्ये ट्रान्झॅक्शन ॲड करायचे आहेत. ट्रान्झॅक्शन म्हणजे दोन्ही मध्ये अशा प्रकारचा व्हाईट बॉक्स असतो, यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर लाईटवरती यायचंय बघा, सिम्पली लाईटवरती ते काय करायचंय, ल्युमिन फ्लॅश नावाचे इफेक्ट ॲड करायचं. जी लेंथ असणार आहे एकदम 0 ठेवायची, एकदम 0 ठेवायची. काय करायचं, सिम्पली इथं अप्लाय टू ऑल वरती क्लिक करून द्यायचंय. इथं अशा प्रकारे ऑप्शन आहे आणि हा जो इफेक्ट आहे आपल्या जितके काय कट्स आहे त्या कट्सच्या सगळ्या ह्याला जाऊन बसणार आहे अशा प्रकारे. त्यामुळे तर मित्रांनो व्हिडिओ कसा होता, जबरदस्त एकदम. तर आता आपला व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा, बरोबर आहे का? तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ गॅलरीमध्ये तर सेव्ह करूयात, तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. तर आपण अशा प्रकारे व्हिडिओ आणणार आहोत, त्यामुळे आपल्या व्हिडिओ लाईक नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केली नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो भेटूया जबरदस्त नवीन एका मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर भेटूया लवकरच आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सिम्पली वर एक्सपोर्टवरती क्लिक करून त्या तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह सुरुवात होणार आहे. तर क्वालिटी वगैरे काय चेक करायचं, इथं ए अल्ट्रा HD वरती क्लिक करा. क्वालिटी वगैरे तुमच्या हिशोबाने चेक करा, काय विषय नाही, काय ठेवायचं ठेवा, 2K 4K, पण माझ्या मते 1080p ठेवा. तर भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.